आधी घेतात खडतर परीक्षा, मग देतात अथांग यश. दत्तभक्तांचे जीवन अचानक बदलण्याचे हे सर्वात मोठे सत्य. ऐकाच. दत्तगुरू भक्ताच्या आयुष्यातील खोटा अहंकार आणि मीपणा तोडण्यासाठी सुरुवातीला त्याला अत्यंत शून्यावस्थेत नेऊन ठेवतात. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या जपाने भक्ताला स्वतःच्या अस्तित्वाची आणि ईश्वरापुढील शूद्रत्वाची खऱ्या अर्थाने जाणीव होते. यशाचा गर्व किंवा संपत्तीचा अहंकार या कसोटीच्या काळात पूर्णपणे ठेचला जाऊन भक्त आतून अत्यंत नम्र आणि पारदर्शी बनतो. ही शून्यावस्था शिक्षेसाठी नसून एका नव्या आणि प्रचंड मोठ्या यशाची इमारत उभारण्यासाठी जमीन सपाट करण्याची ती पूर्वतयारी असते. अहंकार जरून खाक झाल्यावरच तिथे दत्तगुरूंच्या खऱ्या कृपेला आणि अथांग यशाच्या बीजाला रुजण्यासाठी अत्यंत सुपीक जागा मिळते. परीक्षेच्या काळात भक्ताची सर्वात जवळची माणसे, नातेवाईक आणि मित्र त्याला अत्यंत कठीण प्रसंगात अचानक एकटे सोडून जातात. श्री स्वामी समर्थ या अत्यंत प्रबळ मंत्राचा आधार घेतल्याशिवाय भक्ताकडे दुसरा कोणताही भौतिक किंवा भावनिक पर्याय उरत नाही. जगाचा हा स्वार्थी चेहरा समोर आल्याने भक्ताची माणसांवरून आणि नात्यांवरून असलेली खोटी आसक्ती कायमची आणि अत्यंत वेदनेने तुटते. दत्तगुरू त्याला मुद्दाम एकटे पाडतात, कारण जगात देव सोडून तुझे कोणीही नाही हे अंतिम सत्य त्यांना थेट अनुभवातून शिकवायचे असते. या एकाकीपणातच भक्ताची नाळ साक्षात ईश्वराशी इतकी घट्ट जोडली जाते की त्याला पुन्हा कधीही माणसांच्या आधाराची गरज भासत नाही. अनेकदा भक्ताचे चालते फिरते काम अचानक थांबते, प्रचंड आर्थिक नुकसान होते आणि सर्व बाजूंनी अपयशाची भयंकर मालिका सुरू होते. श्री गुरुचरित्र या ग्रंथात सांगितल्याप्रमाणे हे नुकसान म्हणजे दत्तगुरूंनी भक्ताच्या वाईट प्रारब्धाची घेतलेली अत्यंत कडक झडती असते. जुने आणि तकलादू यश काढून घेतल्याशिवाय दत्तगुरू भक्ताला नवे, अथांग आणि कधीही न संपणारे यश अजिबात देऊ शकत नाहीत. जुन्या घराची मोडतोड केल्यावर जसा नवा राजवाडा उभा राहतो, तशीच ही भक्ताच्या आयुष्यातील अत्यंत वेदनादायी पण गरजेची पडझड असते. या अपयशाच्या आगीतून तावून सुलाकून निघाल्यावरच भक्ताला असे स्थिर यश मिळते ज्याला जगातील कोणतीही ताकद हिरावून घेऊ शकत नाही. समाजात अकारण होणारी निंदा, अपमान आणि खोटे आरोप ही दत्तभक्ताला दिली जाणारी सर्वात कठीण आणि मानसिक पातळीवरील परीक्षा असते. ओम द्राम दत्तात्रेयाय नमः या शक्तिशाली बीज मंत्राच्या उपासनेने भक्ताला हा अपमान पचवण्याची आणि अत्यंत शांत राहण्याची ताकद मिळते. लोकांच्या टोचून बोलल्याने भक्ताचा स्वतःवरील विश्वास डळमळतो का, याची दत्तगुरू अत्यंत सूक्ष्म आणि कठोरपणे पाहणी करत असतात. जो भक्त निंदा ऐकूनही दत्तगुरूंचे पाय सोडत नाही, त्याचे पुढे असे काही निर्विवाद यश उभे राहते की निंदकांची तोंडे कायमची बंद होतात. दत्तगुरू त्याला ज्या शिखरावर नेऊन बसवतात, तिथून त्याला कालपर्यंत अपमान करणाऱ्या लोकांचे अस्तित्व अत्यंत खुजे आणि क्षुल्लक वाटू लागते. दत्तगुरू भक्ताच्या संयमाचा असा काही अंत पाहतात की भक्ताला अनेकदा देवाने मला वाऱ्यावर सोडले आहे असा प्रचंड निराश करणारा भ्रम होतो. पण श्री गुरुदेव दत्त या मंत्राचा उच्चार करत जो शेवटच्या श्वासापर्यंत अत्यंत खंबीरपणे उभा राहतो, तोच या परीक्षेत पास होतो. ही वाट पाहण्याची वेळ भक्ताच्या मनाची मशागत करण्यासाठी आणि त्याला पुढील मोठ्या यशासाठी पात्र बनवण्यासाठी असते. संयमाची ही दोरी जेव्हा ताणून ताणून तुटण्याच्या अगदी शेवटच्या बिंदूवर पोहोचते, नेमका त्याच क्षणी दत्तगुरू अद्भुत चमत्कार घडवतात. हा क्षण भक्ताला हे शिकवून जातो की ईश्वराच्या नियोजनात उशीर नक्कीच असू शकतो, पण तिथे अंधार किंवा अन्याय कधीही नसतो.
नित्यसेवा करूनही भक्ताला अनेकदा अचानक गंभीर आजार किंवा असह्य शारीरिक वेदनांना सामोरे जावे लागते, ज्यामुळे त्याची श्रद्धा डळमळू लागते. पण घोर कष्टोद्धरण स्तोत्र पठणाने हे समजते की ही वेदना म्हणजे भक्ताच्या संचित कर्माचा अत्यंत वेगाने आणि मुळापासून होणारा नायनाट आहे. पुढील आयुष्यात जे मृत्यूचे किंवा भयंकर दुखण्याचे मोठे योग असतात ते दत्तगुरू याच छोट्या परीक्षेत अत्यंत सौम्य रूपात संपवून टाकतात. शारीरिक आजारातून बाहेर आल्यावर भक्ताचे शरीर आणि मन इतके शुद्ध होते की तो एका नव्या आणि अत्यंत ऊर्जावान आयुष्याची सुरुवात करतो. हा आजार शिक्षेसाठी नसून भक्ताला निरोगी आणि अत्यंत दीर्घायुष्याचे वरदान देण्यासाठी केलेली ती एक अत्यंत ईश्वरी आणि गूढ शल्यचिकित्सा असते. सर्व काही संपल्यासारखे वाटते आणि रडण्याशिवाय पर्याय नसतो. तेव्हाच श्री स्वामी समर्थ महाराज साक्षात तारक मंत्र निशंक हो निर्भय हो मनारे च्या रूपात प्रकटतात. अश्रू ढारत असतानाही भक्ताचे ओठ जेव्हा स्वामी नामाचा जप सोडत नाहीत तेव्हा त्याची भक्ती अत्यंत शुद्ध आणि खऱ्या सत्व परीक्षेला उतरलेली सिद्ध होते. या अत्यंत अंधाऱ्या रात्रीनंतर भक्ताच्या आयुष्यात अत्यंत तेजस्वी आणि सोनेरी पहाट उगवते, जिथे त्याचे सर्व अश्रू साक्षात ईश्वराकडून कायमचे पुसले जातात. या प्रसंगानंतर भक्ताला पुन्हा कधीही रडण्याची वेळ येत नाही, कारण त्याची अश्रूंची ओंजळ दत्तगुरूंनी अथांग यशाने आणि आनंदाने भरलेली असते. श्रद्धेची ही सर्वोच्च कसोटी पार केल्यावर दत्तगुरू भक्ताला थेट आपल्या हृदयाशी लावतात आणि त्याला जगातील सर्वात सुरक्षित जागा मिळते. दत्त भक्ताची परीक्षा घेत असताना त्याच्या मनात पैशांबद्दल आणि भौतिक सुखांबद्दल अतीव विरक्ती नैसर्गिकरित्या निर्माण केली जाते. दत्तबावनीच्या नित्य वाचनाने भक्ताला हे समजते की संपत्ती हे साध्य नसून ते केवळ साधन आहे आणि खरा आनंद साक्षात ईश्वरातच आहे. जेव्हा पैशांची हाव पूर्णपणे संपते आणि जे देशील त्यात समाधान ही अत्यंत उच्च दर्जाची निष्काम अवस्था मनात निर्माण होते, तेव्हा खरा चमत्कार होतो. ज्या पैशाच्या मागे भक्त धावत होता तोच पैसा आणि तीच संपत्ती आता अत्यंत मुबलक प्रमाणात दासासारखी भक्ताच्या पायाशी येऊन लोळण घेते. पैसा येतो पण त्याचा अहंकार भक्ताला स्पर्शही करू शकत नाही. हीच ती दत्तगुरूंनी घडवून आणलेली अत्यंत सात्विक आणि यशस्वी अवस्था असते. अनेकदा भक्ताच्या हातून त्याच्या अत्यंत प्रिय आणि जिव्हाळ्याच्या गोष्टी हिरावून घेतल्या जातात, ज्यामुळे त्याला प्रचंड मोठा मानसिक धक्का बसतो. श्रीपाद श्रीवल्लभ चरितामृत ग्रंथात सांगितल्याप्रमाणे जे आपल्या कल्याणाचे नसते ते दत्तगुरू अत्यंत निर्दयपणे आणि तातडीने आपल्यापासून दूर करतात. सुरुवातीला हा अन्याय वाटतो, पण नंतर भक्ताला समजते की त्या गोष्टी दूर गेल्यामुळेच एका अत्यंत मोठ्या संकटातून त्याची साक्षात सुटका झाली आहे. हरवलेल्या गोष्टीपेक्षा हजार पटींनी चांगली, सुरक्षित आणि अत्यंत सात्विक गोष्ट दत्तगुरू अगदी अनपेक्षितपणे भक्ताच्या पदरात आणून टाकतात. ही परीक्षा भक्ताला दत्तगुरूंच्या अचूक नियोजनावर अत्यंत आंधळा आणि डोळस विश्वास ठेवायला खऱ्या अर्थाने शिकवते. परीक्षेचा काळ संपल्यावर भक्ताला ही अत्यंत प्रगल्भ प्रचिती येते की ती परीक्षा साक्षात दत्तगुरूंचे त्याच्यावर असलेले अलोट प्रेम आणि काळजी होती. ओम दत्तात्रेयाय विद्महे योगीश्वराय धीमहि तन्नो दत्त प्रचोदयात या गायत्री मंत्राच्या जपाने त्याला जन्ममृत्यूच्या फेऱ्याचे खरे रहस्य उमजते. दत्तगुरू त्याला केवळ या जन्माचे सुख देत नाहीत, तर त्याला मोक्षाचा मार्ग दाखवून अत्यंत सुरक्षितपणे आपल्या अद्वैत तत्वात सामावून घेतात. परीक्षेची ती भयंकर रात्र संपून आता भक्ताच्या जीवनात दत्तकृपेचा असा एक अखंड आणि तेजस्वी सूर्य उगवलेला असतो, जो कधीही मावळत नाही. आधी घेतात खडतर परीक्षा, मग देतात अथांग यश.
या वाक्याची ही खऱ्या अर्थाने आणि अत्यंत परमोच्च समाधानाने झालेली अंतिम सांगता असते.